मीरा, अंबिका, माझा खडा माझ्याकडे परत आलाय. माझी शक्ती मला परत मिळालीये. तुम्हाला तुमच्या आईला मुक्त करायचं होतं का? मी तुमच्या विधीत व्यत्यय आणला का? माफ करा, खरंच माफ करा मला. आता कळलं दुसऱ्यांच्या विधीत व्यत्यय आणल्यानंतर त्यांना कसं वाटतं, त्यांना किती त्रास होत होते. असो, तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार राहायचं होतं ना. तुमची इच्छा मी पूर्ण करीन. मी आता तुम्हा सगळ्यांना मुक्त करणार आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही माझा अंत करायला निघाला होतात ना. आता स्वतःच्या अंताची वाट बघा. तू करून दाखवलास. तू प्रत्येक वेळी अगदी तळाला जाऊन वर आकाशापर्यंत पोहोचतेस आणि आज तू खरंच अगदी तसाच केलास. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मंजिरी. मार्जरी, मला सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण मी हार नाही मानली. अचानक माझ्या असं लक्षात आलं की आपली इच्छाशक्ती जर का प्रबळ असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. इतके दिवस मी माझ्या कालमुखमणीवर इतकी अवलंबून होते की मला माझ्यातली इच्छाशक्ती दिसलीच नाही. खरी शक्ती बाहेर नाही, आत असते. आणि आज माझ्या इच्छाशक्तीने विजय मिळवलाय. हेच खऱ्या अर्थानं तिचं सर्वोच्च रूप आहे. पण अजूनही संकट टळलं नाहीये. आपण हा देवयानीचा आत्मा इथे ठेवू शकत नाही. या आत्म्याला कवडीतच कैद करावं लागेल. आणि कवड्या अजूनही मीराकडेच आहेत. मार्जरी, तू काळजी करू नको. काही झालं तरी मी आपल्या कवड्या परत मिळवेन. शब्द आहे माझा.
तिची मंजिरी परत आली. किती छान वाटतंय ही शक्ती परत मिळाल्यानंतर.